फक्त एकच प्रॉब्लेम आहे की पहिला कडक बोललो. आमच्या ड्रायव्हरला काय घाई असते माहित नाही, तिसऱ्यांदा सांगत असेल. आम्ही पण हळूहळू चोरून चोरून खातो बरं. वरचं खाऊन टाकलंय मी, दाखवायचं विसरलो. 1-2 हॉटेल असं नक्कीच वरपू. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, सुरमई पापलेट वगैरे खात असाल म्हणजे एकच काटा आहे, त्यामुळे नो टेन्शन. अल्टिमेट गावची सवय चिकनची होती. तुझ्या आधी कधी आलाय का? चिकनची क्वांटिटी बघा तुम्ही. पैकी गावी जेवायला आलो. हाय हाय नमस्कार मंडळी. तर आता आम्ही दोघं ना, तसे आम्ही तिघे आहोत. ऑलरेडी एक आतमध्ये जाऊन बसले आमचे आनंदी, आणि आम्ही तिघं मस्तपैकी गावी जेवायला आलोत, हॉटेलमध्ये जेवायला आलोत गावी. आणि आज आम्हाला मस्तपैकी काहीतरी चिकन रस्सा खायचा होता ह्याला. आणि मी म्हटलं आता गावची जरा मच्छी पण ट्राय करू, कारण आपण मुंबईची मच्छी खातच असतो समुद्रातली, सुरमई पापलेट. पण आज मी खाणार आहे ती गावच्या साईडची स्पेशल गोड्या पाण्याची मच्छी. आता वेळ आहे संध्याकाळची 9 वाजताची. जरा लेट झाला आम्हाला यायला, पण मिळेल आपल्याला. आणि गावच्या साईडला कसं मस्त जेवण मिळतं, चिकन मिळतं, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि आम्हाला जबरदस्त भुका लागल्या, त्यामुळे आमचे चेहरे जरा उदास झालेले आहेत, म्हणजे थोडेसे कोमजलेले आहेत, कारण आम्हाला भुकाच तेवढे लागलेले आहेत. कारण सकाळपासून आम्ही काही जास्त खाल्लेलं नाहीये. व्हेज खात आलोय, फक्त भजी आणि चपाती सकाळपासून, बाकी काहीच नाही खाल्लंय. कारण आम्ही बाहेर गेलो होतो देवदर्शनाला, त्यामुळे तिकडे आज पूर्ण व्हेज डे झालाय. त्यामुळे आता नॉनव्हेज खायला आम्ही आलो हॉटेलमध्ये. आणि हॉटेल आहे माझ्या मामाच्या गावाच्या इकडे सोननला. कोणत्या हॉटेल ते मी तुम्हाला दाखवतो, आणि टायटलवरून तुम्हाला कळालं पण असेल. तर आम्ही आलो हॉटेल न्यू शिवनेरी म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. तर चव, टेस्ट आणि काय काय कसं काय, तर ते सगळं मी तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावर सांगतो. चला तर मग. आणि थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे इकडे, उजेड थोडा कमी असेल, थोडंसं ऍडजस्ट करा. आणि आता आपल्या थाल्या आल्या, तुम्ही बघितलंच, थाल्या आल्यात आपल्या 3 थाल्या मागवल्यात आपण. कुठल्या कुठल्या मागवल्यात, काय काय आलं तुम्हाला सांगतो. ही बघा, ही आहे माझी ती फिश थाली, स्पेशल फिश थाली. ही आली आपली स्पेशल बाजरीची भाकरी, त्यासोबत हा चिलापी मासा. आणि 5 पीस आहेत याच्यामध्ये, बघा थोडे मोठे पीस आहेत, 5 पीस. आणि हा आहे आपला रस्सा, आणि हा पण रस्सा. हे सगळं चिकनचा रस्सा आहे, याच्यामध्ये मच्छी नसणार. आणि हा आहे फक्त मच्छी फ्राय, बस, म्हणजे चिलापी फ्राय. आणि हे ताट आहे आपलं 170 रुपीजचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर अनलिमिटेड घ्यायचं असेल तर तो पण ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही मच्छी घ्याल तेवढी, रस्सा हे सर्व घ्याल तेवढं, नो लिमिट. भाकरी पण अनलिमिटेड, आणि ते तुम्हाला मिळणार आहे 250 रुपयाला. आणि हे बघा, हे आहे आपलं चिकनचं ताट, ह्याने घेतलंय अनिरुद्धाने. आता जर आता बॅटरी पकडली आहे उजेडासाठी. आणि बघा, हे अनिरुद्धाने घेतलंय अनलिमिटेड चिकन थाली. ही आहे आपली 300 रुपयाची. याच्यामध्ये याने रोट्या घेतल्यात, अनलिमिटेड खाशील तेवढ्या. सोबत हा बघा, हा आळणी रस्सा आहे बरं का, सपाक, ह्याच्यामध्ये तिखट नसतं, सपाक रस्सा. आणि त्यानंतर आहे हा तांबडा रस्सा आपला चिकनचा. आणि हे बघा, चिकनची क्वांटिटी बघा तुम्ही. आणि ही खाऊन दमला नाही तुम्हाला अजून हवं आहे तर अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड चिकन पीस पण अनलिमिटेड. ही बघा, ही कशी बघते आहे अनलिमिटेड करे, का माहिती आहे, कारण हिने लिमिटेड थाली मागवली. बघा, ही आहे लिमिटेड थाळी 180 रुपयाची चिकन थाळी सेम. त्यामध्ये बघा, एक अंडा आहे, राईस आहे, रोटी आहे, सेम रस्से आहेत दोन्ही. आणि चिकनचे पीस तुम्हाला लिमिटेड मध्ये एवढे येणार आहे. बघा, हे एक नंबर काम आहे. आणि हे काम आहे ना, हे सगळ्यात भारी आहे. अनलिमिटेड फक्त 300 रुपयामध्ये खाल तेवढा, रस्सा पाहिजे तेवढा. आणि तो आमचा आता अनिरुद्ध खाणार आहे अनलिमिटेड चिकन थाली. चला आता आपण हे सर्व जेवण टेस्ट करूया, आणि मग सांगतो तुम्हाला जेवणाची चव तेवढीच भारी आहे का, कारण अनलिमिटेड तर दिसतंय आपल्याला. आणि बघा, आता आम्ही टेस्ट करतोय. एक नंबर. आवडला का तुला? तुझ्या आधी कधी आलाय का? कधी पहिल्यांदा झालं? ह्याच्या मित्राचंच आहे, म्हणजे ह्याचा मित्रच असतो इथे. आणि ह्याने पण ह्याच्या आधी ऐकलंय फक्त, पण आला पहिल्यांदाच आहे. भले मित्राचं हॉटेल असेल, नेहमी येत नाही, शाळा पण बाजूलाच आहे, पण कधी आला नाही तो, पहिल्यांदाच आलाय. आणि कुठला रस्सा खाल्ला तो? तांबडा रस्सा. कसा लागलाय? एक नंबर. चिकन पण मस्त आहे. चला बघा, चिकन पण पास. आणि आळणी रस्सा पण एक नंबर आहे. बघा, आळणी रस्सा पण एक नंबर आहे. ह्यांना तर सर्व आवडलेलं आहे. आता आपण पण खाऊन टेस्ट करणार. आणि तिकडे आनंदीना मोबाईल वरती लाईट पकडून थकलेली आहे बिचारी,
कारण लाईटचा थोडासा इश्यू आहे, लाईट कमी आहे. आणि रोट्या बघा एवढ्या आलेल्या आहेत ऑलरेडी, सुरुवातीलाच एवढ्या रोट्या आलेल्या आहेत. बाकी तर तुम्ही अजून किती पण मागवू शकता, म्हणजे ह्या थालीसाठी येतात सगळे अनलिमिटेड. बाकी आम्ही सगळे लिमिटेड मध्ये आहोत. आणि तुम्ही बघितलं तर अनिरुद्धने तर तुम्हाला सांगितलं कसं झालंय काय झालंय ते. आता मी पण तुम्हाला चिकन टेस्ट करतो. बाकी रस्सा तर माझ्याकडे पण आहे, चिकन माझ्याकडे नाही, म्हणून मी पहिले त्याच्यावर ताटात चिकन घेतो. आणि हे बघा चिकन, आणि हे बघा तर लुसलुशीत शिजलेलं आहे बघा, दाखवतो मी. हे बघा सांगतो आपल्याकडे दुसरा रस्सा आलेला आहे आपल्याकडे. आणि हे बघा धरलं, हे बघा फक्त हाड दिसतंय, म्हणजे एवढं भारी शिजलं आहे ना चिकन, एक नंबर शिजलेलं असणार. चव सांगतो मी भाई, मिठातलं चिकन आहे, तिकडचा विषयच येत नाही. पण चिकन थाळी मी पण मागवायला पाहिजे होती, पण याचं थोडं थोडं मी खाणार आहे, कारण हे अनलिमिटेड आहे. आणि एक अल्टिमेट गावची सवय चिकनची झाली बेस्ट. म्हणजे तुम्ही आलात तर अनलिमिटेडच मागवा, लिमिटेड मागू नका, कारण तुम्ही चिकन खातच राहाल. एवढं भारी चिकन आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि आता मी पण जरा रस्सा पिऊन बघतो. हा मी पण जरा ना, आता तांबडा रस्सा आहे, तांबडाच रस्सा आहे, थोड्या लिंबीत पितो. आणि हा चिकनचा आहे 100%, याच्यात मच्छीचं काही देणे घेणं नाही, मच्छी फक्त ही फ्राय येणार आहे. बघा हा तांबडा रस्सा आहे. खरं सांगतो तर रस्सा चांगला आहे, पण थोडस अजून चांगला करता आला असता. एकदम अल्टिमेट असा नाहीये, पण चांगला आहे, म्हणजे झणझणीत आहे, मेनली झणझणीत. आणि त्यासोबत मी तुम्हाला आळणी रस्सा पिऊन दाखवतो. हा भारी लागला. आळणी नाही, याला मी सपाक म्हणतो ऍक्च्युली. आळणी म्हणणं चुकीचं, आळणी म्हणजे मीठ नसलेलं, सपाक म्हणजे तिखट नसलेलं, हे मला वाटतं. बाकी तुमचं तुम्ही सांगा, मला काय चुकलं असेल तर माझं. पण हा एक नंबर आहे, ह्याच्यातूनच हा बनलेला आहे. पण ह्याच्यात थोडस कुठेतरी काहीतरी कमी आहे, पण बाकी चिकन अरे. आणि आता मच्छी बघा, हे फिश म्हणजे 5 पीस आहेत. आणि हे बघा, हा चिलापी फिश आहे, चिलापी. आणि याची तुम्हाला नाही बघा, ह्या साईजचे ना 5 पीस येतात, 5 फ्राय पीस आहेत चिलापीचे. मच्छी सांगतो मी तुम्हाला, चिलापी म्हणजे एकच काटा आहे, त्यामुळे नो टेन्शन. ठीक आहे, गोड्या पाण्याची फिश आहे, त्यामुळे जास्त आपल्याला टेस्ट येणार नाही, कारण आपण खाऱ्या पाण्यावाले माणसं आहोत ना, खाऱ्या पाण्यातले खाणारे. पण हे मंचुरियन टाईपचा तोच मसाला, लाल मसाला वापरलेला आहे. बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता, नो प्रॉब्लेम, तुम्ही हे एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला सांगू, तुम्ही कधी नाही खात असाल मच्छी, या साईडला राहत असाल तर मागवा. बाकी जर तुम्ही सुरमई पापलेट वगैरे खात असाल तर तुम्ही हे मागवा. हे अल्टिमेट आहे, अल्टिमेट चिकन, एक नंबर आहे चिकन. बाकी मच्छीला मी थोडस ओके एवढं स्पेशल देणार नाही, कारण मच्छी तेवढी का टेस्टी नाही आणि फ्रेश तर बिलकुल वाटत नाही. ठीक आहे, बाकी चिकन एक नंबर. मी तुम्हाला चिकन आणि मच्छीचं तर सांगितलं काय आहे ते, पण अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. इथे ना बाजरीची भाकरी आली आहे, लिमिटेड आहे, 2 भाकऱ्या असतात एका थालीमध्ये, म्हणजे लिमिटेड थालीमध्ये. तिला पण 2 भाकऱ्या आल्या असतात किंवा 2 रोट्या आल्यात, पण नाही, ही भाकरी कमी, पापड जास्त वाटतो. हे बघा, हे अशी नॉर्मली भाकरी आमच्या घरी नाही बनत इकडे, हे थोडस गडबडवालं काम आहे. आमच्याकडे मस्त सॉफ्ट भाकरी बनते, बाजरीची, ज्वारी असो बाजरी असो. त्यामुळे भाकरीने थोडस नाराज केलंय मला. मी असं वाटलं मला की मी चुकून भाकरी, म्हणजे चुकीची भाकरी मागवलेली आहे, भाकरी नाही मागवायला पाहिजे होती. बाकी रोटी म्हणाल ना, रोटीची साईज बघा केवढी, भाकरीपेक्षा पण मोठी रोटी आहे. आणि ही जास्त सॉफ्ट आहे बघा, म्हणजे ही जशी बाजरीची भाकरी अशी पाहिजे होती ना, तर ती तशी नाही आहे, ही रोटी तशी आहे. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं की भाकरी एवढी कडक, म्हणजे पापड सारखी. पण आताच मला मी त्या ह्याला विचारलं ना, मित्राला, याच्या जो इथे असतो, त्याने सांगितलं की इथल्या लोकांची रिक्वायरमेंटच कडक भाकरी आहे, ही अशीच भाकरी पाहिजे त्यांना. काय पाहिजे माहिती नाही मला, पण त्याने आता माझ्या सांगण्यावरून बघा सॉफ्ट भाकरी आणलेली आहे बघा, ही अशी पाहिजे भाकरी, म्हणजे मला पर्सनली आवडते ती. त्याने आता सॉफ्ट भाकरी आपल्याला घेऊन आलेलं आहे, म्हणजे तुम्ही मागवाल तशी भाकरी तुम्हाला मिळेल. त्यामुळे कडक भाकरी इकडे प्रचलित आहे किंवा लोकांना आवडते इकडच्या, म्हणून ती कडकच बनवतात. मग तुम्हाला हवी असेल तुम्ही सॉफ्ट मागवा इथे आलात तर कधी, त्यामुळे सॉफ्ट भाकरी पण येते.
आणि दुसरी गोष्ट, हा जो तांबडा रस्सा आहे ना, हा तांबडा एकदम झणझणीत आहे. मी सुरुवातीला मग तुम्हाला बोललो काहीतरी चुकलंय पण नाही, त्यात मीठ कमी होतं थोडस, ते मी टाकलंय कारण तुम्हाला असं मीठ मिळतं बाजूला, त्यांना माहिती असतं, त्यामुळे मीठ त्यांनी कमी ठेवलेलं असतं. मी मीठ टाकल्यानंतर एक नंबर चव आलेली आहे रस्त्याला. भारी. आणि अनलिमिटेड नाही आपली थाळी, तरी पण आपण प्रयत्न करू, 1-2 वाटी रस्सा नक्कीच वरपू. आणि ही बघा, ही अजूनपर्यंत पिक्चर मध्ये आली नाही आणि ही खाण्यात बिझी झालेली आहे कारण हिला भूक लागलेली आहे. तुला आवडले का चिकन थाली? त्यात मेन काय आवडलं तुला? चिकन एक नंबर आहे ना? एक नंबर चिकन तर मी अल्टिमेट आहे भाई. तुम्ही आलात नाही इथे, मच्छी बिच्छी विसरा, चिकन मागवा आणि त्यात पण अनलिमिटेड थाली, पाहिजे तेवढं खा. आम्ही पण हळूहळू चोरून चोरून खातो बरं का. हॉटेलवाले बघतील नंतर बिल पाठवतील, चालेल ठीक आहे. आणि हे बघा, अनलिमिटेड म्हणजे असं अनलिमिटेड पाहिजे, जेवढं सुरुवातीला आलं होतं ना तेवढंच परत रिपीट झालेलं आहे अनलिमिटेड मध्ये. बघा चिकन, ह्याला म्हणतात अनलिमिटेड थाली. आणि हा संपवतो अनलिमिटेड थाली, आणि याने बरोबर मागवली अनलिमिटेड थाली. हिचा काय उपयोग नाही, हे लाईटमॅन आपला थोडासा आहिस्ता आहिस्ता आहे. पण हिला राईस खूप आवडला. आणि मच्छी मच्छी आवडली का? ओके, हिला मच्छी खूप आवडलेली आहे. आणि राईस बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, हा इंद्रायणी राईस आहे आणि इंद्रायणी राईस बरोबर येतं अंड. तर ते वरचं खाऊन टाकलंय मी, दाखवायचं विसरलो, तर इथं बलक राहिला आतमध्ये. आणि रोट्या ना संपत नाही, तेवढ्या मोठ्या रोट्या आहेत. आपल्याकडच्या ना मुंबईला 2 रोटी होतील एवढी एक रोटी आहे यांची, आणि एका थालीमध्ये 2 रोट्या येतात. 4 रोट्या झाल्या, कधी संपणार? ही हाफ पेक्षा पण कमीवाली रोटी आहे बरं का. मी पहिलं पण तुम्हाला दाखवलंय की हाफ पेक्षा पण म्हणजे कमी झालेली रोटी आहे, तरी आपल्याकडची एक रोटी एवढी आहे. रोट्या कधी संपणार आपल्याला? आणि 2 रोट्या येतात अनलिमिटेड मध्ये, पण अशा रोट्या आल्या तरी किती खाऊन टाकणार ना. पण चिकन हे भाई अनलिमिटेड आहे ना, अल्टिमेट आहे. अल्टिमेट म्हणजे ही थाली वसूल आहे अनलिमिटेड मध्ये. एक नंबर थाली आहे चिकन थाली. कधी पण या कधी पण मागा, तिसऱ्यांदा सांगत असेल मी, अनलिमिटेड बिंदास का. आणि राईस पण चांगला आहे, इंडियन राईस मस्त आहे बघा. आणि चिकट नाही, एकदम असा फडफडीत राईस आहे, चिकट नाही, मस्त राईस आहे इंडियन राईस. चला आता आपण हे पटपट संपूया. आमच्या ड्रायव्हरला काय घाई असते माहित नाही, आमच्या आधीच जाऊन बसला बघा तिथे गाडी चालवायला, व्हिडिओ एंड करायच्या आधीच. हा अनलिमिटेड जेवलेला आणि त्याचं अनलिमिटेड एवढं झालंय ना की आमचं पोट फुटायची वेळ आलेली आहे. आणि चिकन मी तुम्हाला बोललो सुरुवातीपासून, चिकनचा रस्सा, चिकन एक नंबर. भाकऱ्या जशी जिकडे जी गरज तशाच असतात. मी पहिला कडक बोललो, पण काय ना प्रॉब्लेम असा आहे की इथल्या लोकांचं कडक आवडतं, ते कडकच बनवून देणार. आपल्याला सॉफ्ट हवी, त्यांनी सॉफ्ट आणून दिली. बाकी फिश बद्दल म्हणाल तर आपण खाऱ्या पाण्यातले फिश खाणार आहे. तिथल्या लोकांना कदाचित चिलापी आवडत असतील, मला पर्सनली जराही नाही आवडले, मी सोडून दिली चिलापी. पण चिकन भाई अनलिमिटेड मध्ये अनलिमिटेड खाल्लंय. आणि अर्धा-पावणा किलोच्या आसपास चिकन खाल्लंय आम्ही फक्त सगळ्यांनी मिळून. नंतर त्यांनी बिल नको पाठवतो म्हणजे झालं, कारण थाली एकच अनलिमिटेड होती. कारण आम्हाला माहित नव्हतं ना कसं, कारण मी तर मच्छी घेतलेली, फिश थाली घेतलेली नाही, आवडली नाही. ती अनलिमिटेड घेतली असती तर वेस्ट गेली असती माझी. आणि हिने लिमिटेड चिकन घेतलं कारण तिला तेवढंच खायचं होतं, तिने जराही एक्स्ट्रा खाल्लं नाही. पण ह्याची अनलिमिटेड झाली होती ना, ती एकदा टेस्ट लागल्यावर तिची भारी लागली, मग आम्ही खात गेलो. बाकी राईस म्हणाल जाऊ नये, राईस मला तो माहित नाही का आवडला नाही. इथल्या लोकांना मी परत सांगतो, इथल्या लोकांना तो आवडत असेल, पण मला तो राईस जराही आवडला नाही. आणि आनंदीलाही आवडलेला नाही राईस. आवडला का? नाही आवडला. म्हणजे मी बरोबर आहे, कारण फिश तिला आवडली, मला नाही आवडली. म्हणजे तिचं मत वेगळं होतं, कारण ती इथेच राहते गावी, त्यामुळे तिला ती आवडू शकते. पण ठीक आहे, ओव्हरऑल म्हणाल तुम्ही या, मस्तपैकी एन्जॉय करा. जेवण खूप छान आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की थोडासा फॅमिली येणं थोडासा प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसा एरिया जशी चॉईस तसं तुम्हाला जेवण मिळेल. काही ठिकाणी आम्हाला आवडणार नाही, काही ठिकाणी आवडेल, हे होतच राहील. आम्ही आमचं पर्सनल मत सांगतो, बाकी तुम्ही एकदा स्वतः ट्राय केलं तर तुम्हाला कळेल. मला सांगत होतो की फॅमिलीसाठी अजून तरी ते हे एवढं हे नाही आहे, युज टू नाही आहे. हा आता पलीकडे बनत आहे, मी होणार आहे त्यांचं, थोडंसं चालू होईल. पण बाकी टेस्ट मध्ये म्हणाल तर चांगलं होतं. चिकन तर एक नंबर. चिकन मटन खायला कधी या इकडे, मी तुम्हाला सांगेन 100 आउट ऑफ 100. तर ठीक आहे मित्रांनो, हा आपला छोटासाच आणि अचानक बनलेला म्हणजे व्हिडिओ होता. आमचं काय ठरलेलं नव्हतं, संध्याकाळी प्लॅन झाला जेवायला जायचा आणि आम्ही आलो आणि हा व्हिडिओ बनला आणि आम्ही एन्जॉय केलेला आहे, जेवण पूर्ण एन्जॉय केलं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर,
बाय बाय.